येवला शहरात नाविन्यपूर्ण पैठणी मेगा क्लस्टर उभारण्यात येणार। मेगा पैठणी क्लस्टरसाठी शासनास तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या प्रधान सचिव डॉक्टर पी अन्बलगन यांनी दिल्या सूचना। येवला पैठणी क्लस्टरच्या 12 कोटींच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देण्यात येईल। तसेच आगामी काळात येवला शहरात नाविन्यपूर्ण पैठणी मेगा क्लस्टर उभारण्यासाठी तातडीने शासनास प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर पी अन्बलगन यांनी आज येवला संपर्क कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। दरम्यान माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर पी अन्बलगन यांच्या समवेत पैठणी क्लस्टरची पाहणी करण्यात आली। यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, उद्योग विभागाच्या सहसंचालक वृषाली सोने, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, उद्योग महाव्यवस्थापक संदीप पाटील, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जेपी पवार, उपअभियंता चंद्रकांत सुरकार, रचनाकार श्री चौधरी, प्रवीण पहिलवान, राजेश भांडगे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व उद्योजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी येवला शहरात पैठणी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या येवला शहर व तालुक्यातील 15,000हून अधिक विणकर व 40 ते 50,000 कुटुंबातील सदस्यांचा रोजगार अवलंबून आहे। त्यामुळे या ठिकाणी मेगा पैठणी क्लस्टर उभारण्यात यावे, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या। यावेळी राज्यात अतिशय नाविन्यपूर्ण असे मेगा पैठणी क्लस्टर येवला शहरात उभारण्यासाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात यावा। या प्रस्तावाला मंजुरी देऊन या ठिकाणी लवकरच नाविन्यपूर्ण मेगा पैठणी क्लस्टर उभारण्यात येईल। यामध्ये रेशीम ट्रेडिंग क्लस्टर, जरदोसी क्लस्टर, ट्रेनिंग सेंटर, विक्री केंद्र, एक्झिबिशन सेंटर, सोलरचा अंतर्भाव असलेली यंत्रणा यासह विविध नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश करण्यात यावा, अशा सूचना उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर पी अन्बलगन यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी येवला, चिंचोडी व विंचूर औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला। या दोन्ही औद्योगिक वसाहतीत फेज 2 साठी अतिरिक्त भूसंपादन करण्यात यावे। येथील उद्योगाला अधिक चालना मिळण्यासाठी मोठमोठ्या उद्योजकांना आकर्षित करून त्यांना सवलतीच्या दरात भूखंड उपलब्ध करून देण्यात यावे। तसेच पायाभूत सुविधांची सर्व कामे तातडीने पूर्णत्वास न्यावी, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या। यावेळी उद्योजकांना सवलतीच्या दरात भूखंड उपलब्ध करून देण्यात येतील। तसेच उर्वरित पायाभूत सुविधांची कामे मार्गी लावून फेज 2 साठी भूसंपादन करण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती प्रधान सचिव डॉक्टर पी अन्बलगन यांनी दिली।